अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे इंडेफिनाइट इंटिग्रेशन. इंडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये आपला हा जो काही व्हिडिओ आहे हा 25th वाला व्हिडिओ आहे. ठीक आहे, म्हणजे इंडेफिनाइट इंटिग्रेशनचे आपले 24th व्हिडिओ टोटल अपलोड झालेले आहेत. म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नाही का 5-5 किंवा 4-4 क्वेश्चन घेतोय, म्हणून आपला जो काही व्हिडिओ आहे ते प्लेलिस्ट खूप मोठी आहे याची. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला रेग्युलर 3 तरी व्हिडिओ कंप्लीट करावा लागेल, कारण आता तुमच्याकडे 3च महिने राहिले. म्हणजे जसं जसं तुम्ही 3 व्हिडिओ कंप्लीट करणार तुमचं नाही का आरामशीर तुम्हाला 12th स्टँडर्डला चांगले मार्क्स पडतील. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 90+ तर मॅथ्स मध्ये इझिली पडतील. ओके, जर तुम्ही रेग्युलर स्टडी करणार तर. ठीक आहे, नाहीतर आपला सिलेबस जो आहे हा इंडेफिनाइट इंटिग्रेशन पुढे डेफिनाइट इंटिग्रेशन वगैरे खूप मोठा आहे मॅथ्स 2 चा, आणि मॅथ्स 1 पण खूप मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बॅलन्स ठेवण्यासाठी 3 व्हिडिओ बघावा लागेल. ठीक आहे, आणि तसंच हे जे काय मी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये सांगितलं मी 24th व्हिडिओ मध्ये, ठीक आहे, ते तुम्हाला लिएट फंक्शन माहिती पाहिजे. लिएट फंक्शन, ठीक आहे, लॉगॅरिथमिक, इनव्हर्स, अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे, त्या ऑर्डरनुसार आपल्याला काय करायचं, इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं यू इंटू व्ही चा. ओके, तसंच नाही का, जे कोणी चॅनल नवीन असेल ते सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑल टॉपिकची लिंक आहे. तुम्हाला जो टॉपिक पाहिजे त्या टॉपिकवर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट प्लेलिस्टला नाही का जाऊ शकता. आणि तसंच व्हॉट्सअप ग्रुप पण आहे बघा, व्हॉट्सअप लिंकवर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन होऊ शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल ना आपलं लेक्चर किती वाजता असतं. जास्त करून 8:40 लाच असतं. ओके, कधी कधी व्हॅरी होत असतं 9 वाजता नाही का, 9 वाजता किंवा 8 वाजता. ओके, चला स्टार्ट करतो. व्यवस्थित लक्ष द्या, काय काय सांगतो बघा, व्यवस्थित बघा. सो y इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x इंटू टॅन इनव्हर्स ऑफ x. आता तुम्हाला सिक्वेन्स माहिती पाहिजे. बघा x हे काय आहे, हे अल्जेब्रिक फंक्शन आहे. ओके, आणि टॅन इनव्हर्स म्हणजे हे इनव्हर्स फंक्शन आहे. मग पहिलं a येतं का i येतं? पहिलं i येतं, नंतर a येतं. मग i तुमचा इनव्हर्स हा u होणार. म्हणजे मी लिहिताना असं लिहिणार, टॅन इनव्हर्स x हे पहिलं लिहिणार आणि हे नंतर लिहिणार इंटू x dx. म्हणजे हा तुमचा u आणि हा v. ओके, आणि तुम्हाला एकदा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला सांगतो. काय ते इंटिग्रेशनचा फॉर्म्युला बघा, u इंटू v चा फॉर्म्युला काय येतो, u बाहेर काढतो, इंटिग्रेशन ऑफ v लिहितो, dx मायनस इंटिग्रेशन ऑफ होल डिवाइड बाय इंटिग्रेशन ऑफ u काढतो. सॉरी, डेरिव्हेटिव्ह ऑफ, बघा इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ u काढायचं आणि अगेन इंटिग्रेशन ऑफ v dx घ्यायचं आणि ह्या इंटिग्रेशनचा dx. ठीक आहे, म्हणजे u इंटू v चा रूल जो आहे तो असा येणार. ओके, मग करा अप्लाय. चला अप्लाय करा. मग इथं काय ना अप्लाय केलं नसेल, y इक्वल टू नाही i इक्वल टू असतं. मी याला डेरिव्हेटिव्ह समजला, डेरिव्हेटिव्ह नाही ते इंटिग्रेशन आहे. ओके, सो बघा इंटिग्रेशन काय ना, हा u बाहेर, बघा u बाहेर फॉर्म्युला अप्लाय करतो, म्हणजे टॅन इनव्हर्स बाहेर, इंटिग्रेशन ऑफ x येणार, इथे येणार dx. ओके, मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ x. बघा इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ u, डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे टॅन इनव्हर्स x. मग टॅन इनव्हर्स x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1/1 प्लस x² येतं. हे तर तुम्हाला पण माहिती. ओके, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x² येतं. आणि इंटिग्रेशन ऑफ कोणाचा काढतो आपण, परत v चा काढणार, परत v चा काढतो. v चं इंटिग्रेशन म्हणजे काय, x dx ब्रॅकेट क्लोज dx. ब्रॅकेट ओपन केला, ब्रॅकेट क्लोज पण करायला शिका. ठीक आहे, सो आता टॅन इनव्हर्स x इंटू इंटिग्रेशन ऑफ x⁻1 आहे. x⁻n चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, पॉवर मध्ये 1 ऍड करा आणि तेच पॉवर खाली द्या, म्हणजे इथे येणार x² अपॉन, बघा 1 + 1 ऍड करायचं आणि पॉवर तीच खाली लिहा. झालं. आता इंटिग्रेशन ऑफ x², काय बोललो मी, सॉरी इंटिग्रेशन ऑफ x काय येतं, x² येणार आणि डिवाइड बाय 2 येणार. बरोबर आहे, हे मान्य आहे तुम्हाला. x²/2 येणार, म्हणजे मी हे बाजूलाच लिहितो. बघा हे तसंच लिहितो 1 + x². हा, आणि हे 1 तसाच, आणि ह्याचं काय येतं x²/2 येणार. ओके, आणि हे dx. मग मी एक काम करतो, x² बी इथं वर लिहितो. ओके, हे x² इथं लिहितो आणि हा 2 मी बाहेर लिहितो, म्हणजे 1/2 बाहेर लिहितो. ओके, 1/2 बाहेर लिहा, संपला विषय. म्हणजे जास्त झंझट मारायची करायची कामच नाही तिथं. झालं. सो 1/2 मी बाहेर लिहिलं. आता शॉर्टकट मेथड कशी यूज करताय, आता बघा, जर इंटिग्रेशन मध्ये
डिनोमिनेटरची पॉवर आणि न्यूमरेटरची पॉवर सेम सेम असेल तर न्यूमरेटरला ऍडजस्ट करा, हे लक्षात ठेवा. टाइम बघू दे की झालंय. ठीक आहे टाइम. बघा मी काय बोललो, जर न्यूमरेटरची पॉवर आणि डिनोमिनेटरचा पॉवर सेम सेम असेल तर न्यूमरेटरला ऍडजस्ट करा. कसं करणार बघा सांगतो. इथं काय येणार, हे एक्स स्क्वेअर पुढे लिहितो, टॅन इनवर्स एक्स येणार, टॅन इनवर्स एक्स अपॉन डिवाइड बाय 2 -1/2 तसंच. ओके. हा इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर. इथं बघा एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे. मी एक काम करतो, एक्स स्क्वेअर प्लस 1 एकदा लिहितो, प्लस 1 मी एक्स्ट्रा लिहिलाय वर, प्लस 1 एक्स्ट्रा लिहिलाय. मग ह्याला बॅलन्स करण्यासाठी -1 पण लिहितो, जेणेकरून प्लस 1 -1 गेट कॅन्सल, म्हणजे ऍक्च्युली एक्स स्क्वेअरच आहे असं समजावं लागेल. पण मी काय केलंय, ऍडजस्ट केलंय. ओके, करू शकतो ऍडजस्ट, 1 + x² लिहू शकतो. ठीक आहे. इथे येणार dx. चला एक काम करतो, इंटिग्रेशन असं लिहितो, म्हणजे जरासं दिसताना पण चांगलं दिसेल ना. हा असं लिहितो. चला पटकन स्क्रीनशॉट काढा, मग नंतर मी वर लिहितो काय काय करायचं. खाली जागा आहे का बघू. यस आहे तर थोडी आहे. ठीक आहे, पण मी लिहितो एक्स स्क्वेअर. बघा हे तंत्र तसंच आहे ना, एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स एक्स डिवाइड बाय 2 मायनस हाफ तसाच येणार. एक काम करतो, इंटिग्रेशन हे एच ने डिवाइड करतो, हे एच ने डिवाइड करतो, म्हणजे काय होणार, यांनी ह्याला डिवाइड केल्यावर बघा सेम सेम आहे तर 1 राहणार, 1 dx येणार. ओके, मध्ये मायनस आहे, मायनस लिहा. बघा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन दिस टर्म, 1 अपॉन 1 + x². इथं वर येणार dx. ठीक आहे. चला दिसतंय का बघू दे परत एकदा. हा दिसतंय. चला काढा स्क्रीनशॉट लवकर फास्ट मध्ये. हा आता बघा काय करायचं नेक्स्ट स्टेपला. सो ही टर्म तशीच लिहा, I = x² टॅन इनवर्स x डिवाइड बाय 2. ओके, मायनस. आता आम्ही हाफने अजून मल्टिप्लाय केलं तर नाहीये. आता इंटिग्रेशन ऑफ 1 काय येतं, दॅट इज x येतं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, खूप वेळा सांगितलंय. मायनस तसंच. आणि इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 + x² चं इंटिग्रेशन काय येतं, टॅन इनवर्स x येतं. हे लक्षात ठेवा. तुम्हाला हा फॉर्म्युला मी सांगितलाय कोणता, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a² + x² चा फॉर्म्युला काय येतो, a² म्हणजे 1 चा स्क्वेअर. ओके, ह्याचा फॉर्म्युला काय येतो, 1 अपॉन a. ओके, टॅन इनवर्स x बाय a फॉर्म्युला येतो. मग बघा नीट, जरासं नीट ऑब्झर्व करा. 1 आहे म्हणजे 1 चा स्क्वेअर प्लस x चा स्क्वेअर. ओके, समजा असा फॉर्म्युला आहे. बघा हेच आहे. सो 1 अपॉन a, a म्हणजे काय 1. ओके, टॅन इनवर्स x आहे, अपॉन a म्हणजे काय 1 आहे. झालं, म्हणजे टॅन इनवर्स x येणार. फक्त काय येणार, फक्त टॅन इनवर्स x येणार. बघा 1 अपॉन 1 1च येतं, टॅन इनवर्स x येणार. सो टॅन इनवर्स ऑफ x येतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, प्लस c. ओके, हे रफ करतो. तुम्हाला थोडे थोडे जे काही फॉर्म्युले सांगितले मी बेसिक, ते फॉर्म्युले केल्याशिवाय तुम्हाला काहीच येणार नाही. ठीक आहे, नाहीतर परत तुम्ही मला दोष देत बसणार की नाही का सर काय पण शिकवतात. नाही, तुम्हाला जे शिकवणार ते मी बरोबर शिकवणार ना. ठीक आहे, तुमचे पहिले बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील तर मी काय करू शकतो त्याच्यात. ठीक आहे, चला आता मायनस करा, टॅन इनवर्स x अपॉन 2 मल्टिप्लाय करा. सो x/2 येणार. इथं टॅन इनवर्स x अपॉन 2 येणार. ठीक आहे, प्लस c. I ची व्हॅल्यू आलेली आहे, बघू द्या मला इथे चेक करू द्या. 3 व्हॅल्यू आलेत का, येस. त्याने काय केलं, हे मायनस अपमान झालं. बघा मायनस मायनस प्लस होणार. तुम्हाला जरी असंच ठेवायचं असेल तरी चालेल, आणि जर तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं असेल तर असं येणार. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. सी राहिला द्यायचा ना. फोर्थ वाला जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो बघा आता काय होतं, x टॅन इनवर्स x होतं बरोबर. पण आता क्वेश्चन काय आहे, x² टॅन इनवर्स x आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो x³ टॅन इनवर्स x आहे. मग तो x³ टॅन इनवर्स x चा तो तुम्हाला करायचा आहे. ओके, मी फक्त हे फोर्थ ला करून देतो, पुढचं मी स्किप करणार आहे कारण ह्याच मेथडने करायचं आहे. ठीक आहे, सो बघा काय करणार, बघा टॅन इनवर्स जे आहे, इनवर्स पहिला येतो, अल्जेब्रिक नंतर येतो, म्हणजे तुमचा हा यू झाला. ठीक आहे, इथे मी डायरेक्ट लिहितो. बघा टॅन इनवर्स x मी बाहेर लिहितो. ओके, हा u आणि हा v. मग इंटिग्रेशन ऑफ v काढतो आपण, म्हणजे x² येणार.
dx. ठीक आहे, सिक्वेन्स तर तुम्हाला माहिती पाहिजे. मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार? सो डेरिव्हेटिव्ह ऑफ तुम्हाला काढावं लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x चं काढावं लागेल. काय येतं? 1/1 प्लस एक्स स्क्वेअर येतं. ठीक आहे, इनटू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअरचा काढावं लागेल. ओके, मी इथं डायरेक्ट लगेच काढतो. एक्स स्क्वेअरचं काय येतं? दॅट इज एक्स क्यूब अपॉन 3. इथं बाहेर येणार dx. ओके, सो आता हे 3 मी बाहेर लिहितो, 1/3 बाहेर लिहितो, एक्स क्यूब मी इथं लिहितो. ठीक आहे, सो बघा म्हणजे काय ना tan इनवर्स एक्स. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय ना, पॉवर मध्ये 1 ऍड करा आणि होल डिवाइड बाय 3 लिहा. फक्त ह्याच्या खाली लिहिलं तरी चालेल. 1/3 बाहेर, इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब आहे अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची पॉवर सेम आहे नाहीये. मग एक बेस्ट उपाय सांगतो, प्लस एक्स लिहा आणि मायनस एक्स लिहा. काय बोललो मी? एक प्लस एक्स लिहा, थांबा 1 मिनिट, एकदा वर प्लस एक्स लिहा, एकदा मायनस लिहा. आता तुम्ही बोलला हे असं का करायचंय? एक रिझन आहे, सांगतो का करायचं. आता ह्याच्यामधून एक्स कॉमन काढा, याच्यामधून एक्स कॉमन काढा, मग बघा कसं येणार. इंटू एक्स क्यूब होल डिवाइड बाय 3. हा, एक्स कॉमन काढा यांच्यातून. सो काय येणार? एक्स कॉमन, एक्स स्क्वेअर प्लस 1 येणार. कारण बघा ना खाली 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, म्हणून प्लस एक्स वालाच कॉमन काढायचं, मायनस एक्स कॉमन नाही काढायचं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि मायनस एक्स तसाच होल डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, मग हे याला डिवाइड करा, यांनी याला डिवाइड करा, झालं आन्सर येणार लगेच. बघा कसं येणार, बघा tan इनवर्स x इंटू एक्स क्यूब होल डिवाइड बाय 3 मायनस 1/3 तसाच इंटिग्रेशन ऑफ, यांनी याला डिवाइड केलं तर 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल. हा, म्हणजे फक्त एक्स राहणार, मायनस एक्स आपण दिसतो 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे येणार dx. आता इंटिग्रेशन आतमध्ये न्या, मग काय करता येईल बघा. चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढून घ्या, टाइम बघू दे किती झालाय. यस, होऊन जाईल, पूर्ण सम शिकून होईल. झालं काढून? तुम्हाला टर्म समजला पाहिजे फक्त. ठीक आहे, कुणाला यू घ्यायचंय, कुणाला व्ही घ्यायचंय, ऍडजस्टमेंट कशी करायचंय. जर तुम्ही स्टार्टिंग पासून मी माझे एक ना एक पॉइंट ऐकत असेल तर तुम्हाला नक्की इंडेफिनेट येणार. ठीक आहे, आता हे तर तसंच असणार, tan इनवर्स एक्स इंटू एक्स क्यूब होल डिवाइड बाय 3 मायनस 1/3 तसाच इंटिग्रेशन आतमध्ये येतोय dx पण येणार, मायनस इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म. हा, आता बघा काय आहे. आता हे बघा 1चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 0 येतं. ओके, प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 2x येतं. 2x म्हणजे ह्या खालच्या डेरिव्हेटिव्हचं काय येतं? 2x. म्हणजे खालची टर्म वर आहे का बघा, खालच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे का बघा. बघा 1चं 0, एक्स स्क्वेअरचं 2x येतं, म्हणजे फक्त 2x येतं. ह्याचं डेरिव्हेटिव्ह पूर्ण 2x येतं. मग इथं 2x आहे का वर? नाही. मग एक काम करतो, 2 नी मल्टिप्लाय करतो, 2 नी डिवाइड करतो, झालं ऍडजस्टमेंट. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे. जर तसं असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. जर एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वर असेल, आहे प्रेझेंट, ह्याचं डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे, मग मी डायरेक्ट लिहिणार लॉग ऑफ दिस फंक्शन एफ ऑफ एक्स, लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, मग कसं लिहिणार बघा, tan इनवर्स एक्स इंटू एक्स क्यूब. हे मल्टिप्लाय करू नका, हे अँगलला आहे. 1/3 तसाच इंटिग्रेशन ऑफ एक्स काय येतं? एक्स स्क्वेअर बाय 2 येणार. हे हाफ तसाच. हा, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे लॉग ऑफ दिस टर्म, लॉग ऑफ मॉड ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. मॉड टाका किंवा ब्रॅकेट टाका, मार्क्स भेटतील तुम्हाला प्लस सी. ठीक आहे, आता करा मल्टिप्लाय, आन्सर राहिलं tan इनवर्स एक्स इंटू एक्स क्यूब 3
एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 3 2 6 3 2 6 म्हणजे 1/6 लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी. ठीक आहे, आले का पुढे आन्सर? येस, आन्सर तर येणारच. थांबा, काय चुकलं, मायनस मायनस बिकम्स प्लस येतं, मायनस मायनस प्लस येतं. ठीक आहे, आलं इथं? येस, डन. करा, स्क्रीनशॉट काढा लवकर. हा, ह्याच्यातला 5वा जो क्वेश्चन आहे फिफ्थ वाला, एक मिनिट लिहायचं राहिलं. फिफ्थ वाला सांगतो का सिक्स्थ वाला आहे? येस, फिफ्थ वाला आहे हा, फिफ्थ वाला क्वेश्चन. ठीक आहे, सो 5वा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर पाठीमागा चुकीचं आहे. ठीक आहे, तुम्ही जरासा करेक्शन करा. बघा काय आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब टॅन इनव्हर्स एक्स डीएक्स. 5वा तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, सर्वात पहिली महत्वाची गोष्ट बघा, ही व्हॅल्यू येणार 1 2 3 4 म्हणजे 4 व्हॅल्यू येणार. तुम्हाला सेकंड इंटिग्रेशन जेव्हा काढतो ना आपण, सेकंड इंटिग्रेशन म्हणजे पहिलं यू, ओके, यू बाहेर, इंटिग्रेशन ऑफ व्ही काढतो, मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ ते काढतो ना आपण, ते तिथे तुम्हाला ऍडजस्टमेंट करावं लागेल. ठीक आहे, ऍडजस्टमेंट तुम्हाला यायला पाहिजे. जर ऍडजस्टमेंट आली तर तुम्हाला हे पूर्ण सॉल्व्ह होईल. ठीक आहे, एवढं तरी तुम्ही एक तरी सॉल्व्ह करू शकता ना, पुढचं मी सॉल्व्ह करतो. ठीक आहे, हा बघा, सिक्स्थ वाला जो आहे खूप इझी सम आहे. इथं काय दिलं तुम्हाला, इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डीएक्स दिलाय. मग त्याला कसं सॉल्व्ह करायचं? जर लॉग आलं तर काय करणार इंटिग्रेशन मध्ये, तर तुम्हाला सबस्टिट्यूट करावं लागेल, म्हणजे पुट करावं लागेल. पुट लॉग एक्स इक्वल टू टी पुट कर. ठीक आहे, मग आता काय करणार, बघा इथं ई असतो ना, ई, तो एक काम करा, मला इथून लॉग काढून टाकायचं. लॉग कसं काढणार, मी लॉग एक्स ला टी पुट केलाय आणि लॉग एक्स टू दी बेस ई नेहमी असतो तिथं प्रेझेंट, लक्षात ठेवा. इथं मेन्शन नाही करत ना तरी ई इथं असतो. मग काय करणार, एक्स इक्वल टू ई रेस टू टी होणार. हे लक्षात ठेवा. जर लॉग एक्स असेल इक्वल टू ए असेल तर लॉगचा रूल असा आहे की हा जो ए आहे तो तिकडे जातो आणि ए जे आहे ते पॉवरला येतं. हे झालं लॉग रूल. लॉगचा रूल माहिती पाहिजे. लॉग काढून टाकण्यासाठी हा जो काय बेस आहे तो तिकडे जाणार, मग लॉग निघून जाणार, असं मिळतं. म्हणजे इथला ई इथे येणार आणि टी पॉवरला जाणार. ठीक आहे, सो हे असं असतं. आता मग काय आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 येतो. हा, म्हणजेच dx येणार 1 dx. e रेस टू टी चं e रेस टू टी येणार, dt येणार, t चं डेरिव्हेटिव्ह dt बाय dx येतो. पण हा dx तिकडे मल्टिप्लायला जातो, असं असतं. कारण x चं डेरिव्हेटिव्ह 1 येतं, dx इथं मल्टिप्लाय जातो, म्हणजे dx इथं येणार, असं येणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सो आता पुट करा. लॉग एक्स ला काय घेतलं मी, टी, म्हणजे टी स्क्वेअर होणार. ओके, म्हणजे हे अल्जेब्रिक फॉर्म आहे. टी म्हणजे अल्जेब्रिक फॉर्म, dx म्हणजे e रेस टू टी, इथे येणार dt. हे अल्जेब्रिक फॉर्म, हे एक्सपोनेन्शियल फॉर्म, फंक्शन इंटू फंक्शन. सो अल्जेब्रिक फंक्शन पहिला आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन रेस टू पॉवर आहे हे लास्टला आहे. ओके, म्हणजे फंक्शन इंटू फंक्शन म्हणजे मध्ये अल्जेब्रिक फर्स्ट येतो, टी चा स्क्वेअर हे फर्स्ट येतो, म्हणजे ते तुमचा यू झाला. ठीक आहे, हा तुमचा यू आणि हा व्ही. करा मग, टी स्क्वेअर बाहेर, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी करणार, इथे येणार dt मायनस इंटिग्रेशन ऑफ कोणाचं काढणार, इथे लिहिणार डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय तर पॉवर खाली, पॉवर मधून एक लेस, म्हणजे काय ना 2t येणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी काय ना, ई रेस टू टी लिहावं लागेल ना, सो dt येणार इथं बाहेर dt. चला आता करा सॉल्व पटकन लवकर. कसं करणार, रफ करू, इथं करा घेतो पण. चला इथं लिहितो बाजूला, i इक्वल टू टी स्क्वेअरचं तसंच, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी काय तर ई रेस टू टीच येणार. ओके, मायनस इंटिग्रेशन ऑफ 2t, हा 2t येणार इथं, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी काय तर ई रेस टू टीच येणार. ओके, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी काय तर ई रेस टू टीच येणार, आणि इथं बाहेर येणार dt. ओके, 2 बाहेर काढा, टी स्क्वेअर ई रेस टू टी मायनस 2 बाहेर, इंटिग्रेशन ऑफ टी इंटू ई रेस टू टी dt. परत बघा, फंक्शन इंटू फंक्शन आले, मग परत तुम्हाला u इंटू व्ही चा रूल अप्लाय करावा लागेल. टी म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन,
ई रेस टू टी म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे, पहिले एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या, मग मी बाजूला लिहून देतो. ठीक आहे, सो काढलं बघा. आता काय करायचं, आता याच्या खालची स्टेप मी इथे लिहितो. ठीक आहे, सो आय इक्वल टू टी स्क्वेअर तसाच, ई रेस टू टी तसाच, -2 तसाच. आता इंटिग्रेशन ऑफ बघा, हे बाहेर काढणार, टी बाहेर काढणार, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी आहे ना, यू इंटू या मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ टी काढणार मी, बरोबर ना. यू चं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, टी चं डेरिव्हेटिव्ह 1 येणार. आता इथं काय येणार 1 येणार, इंटू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी काढावं लागेल परत. आतमध्ये असं असतं ना इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी, मग परत त्याचं काय तर ई रेस टू टीच येणार, फक्त ई रेस टू टी राहणार, बाहेर dt येणार. ठीक आहे, हे असं येणार ना. आता हे रफ करतो, तुम्ही लिहून घ्या पाटापाटा, मी सगळं रफ करत असतो सारखं सारखं, कारण कसं जागा नाही तर, सो म्हणून. हा, टी स्क्वेअर ई रेस टू टी -2 ने मल्टिप्लाय करताय, करा मल्टिप्लाय. ई रेस टू टीचं इंटिग्रेशन ई रेस टू टीच येणार, मायनस 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 प्लस इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी, ई रेस टू टीच येणार, प्लस सी. झालं आन्सर. पण टी म्हणजे काय पुट केलं तर मी, टी म्हणजे मी लॉग एक्स पुट केला होता, मग परत रिसबस्टिट्यूट करावं लागेल, कारण माझा क्वेश्चन एक्स्ट्रा फॉर्मॅट मध्ये होता, आन्सर पण एक्स्ट्रा फॉर्मॅट मध्ये पाहिजे. ठीक आहे, टी म्हणजे लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, ई रेस टू टी म्हणजे लॉग एक्स, -2t म्हणजे लॉग एक्स, ई रेस टू लॉग एक्स प्लस ई रेस टू लॉग एक्स. आणि तुम्हाला हे माहिती आहे, ई च्या पॉवरला जर लॉग असेल तर कॅन्सल होतो, कॅन्सल म्हणजे काय राहणार, फक्त एक्स राहणार, फक्त अँगल राहणार, फक्त एक्स राहणार, मायनस इथं लॉग एक्स, फक्त एक्स राहणार, फक्त एक्स प्लस सी. आले का आन्सर हेच. आय इक्वल टू एक्स कॉमन, एक्स कॉमन काढू शकता, म्हणजे आन्सर आलं का तुम्ही इथे. हा, आन्सर आलेला आहे, त्यांनी एक्स आणि एक्स कॉमन काढलाय. ठीक आहे, तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर असं ठेवू शकता. ठीक आहे, चला काढ स्क्रीनशॉट. चला, आजचा जो काही व्हिडिओ आहे मी इथं स्टॉप करतोय, कारण आपले ऑलरेडी आता 4 क्वेश्चन झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला करायला दिलाय, जर मी जास्त घेतलं तर तुम्हाला इंडेफिनिट इंटिग्रेशन एकाच व्हिडिओमध्ये जास्त समजणार नाहीये. ठीक आहे, थोडे स्प्लिट करून व्हिडिओ मी तयार करत राहीन. ओके, आणि अभ्यास रेग्युलर पाठवा आणि नोटबुक कम्प्लीट करा. ठीक आहे, सो रेग्युलर अभ्यास केल्याने तुमचे जे काय सिलेबस आहे तो तुम्ही पण कव्हर करू शकता. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय बाय.